नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात मस्त चमचमीत ढाबा स्टाईल छोले कसे बनवायचे आणि त्यासोबतच टम्म फुगलेले आतून जाळीदार आणि मऊ भटुरे कसे बनवायचे। आपल्याला माहितीच आहे भटुऱ्याचं पीठ भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो। आज आपण पाहूयात एवढ्या थंडीमध्ये सुद्धा कमी वेळेमध्ये हे पीठ कसं फर्मेंट करून घ्यायचं, ज्यामुळे भटुरे सुद्धा आतून जाळीदार बनतील। हे थंड झाल्यानंतर खूप वातड होतात, रबरासारखी कन्सिस्टन्सी येते, तर ते न होण्यासाठी यामध्ये कोणती गोष्ट ऍड करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे भटुरे टम्म फुगण्यासाठी कुठल्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं, या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, ज्यामुळे भटुरे अजिबात चुकणार नाहीत। हॉटेलमध्ये मिळतात ना तसेच बनतील। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता भटुरे अगदी परफेक्ट बनण्यासाठी सगळ्या साहित्याचं योग्य आणि मोजूनच प्रमाण घ्यायचंय। तर हे पहा, सुरुवातीला इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। 250 ml चा हा कप आहे, त्याने बरोबर 2 कप मैदा घेतलेला आहे। घरातल्या कोणत्याही एका वाटीने मैदा मोजून घेऊ शकता। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणजे भटुरे थोडेसे हलके फुलके व्हायला मदत होते। आता मैद्याचा हा पदार्थ आहे म्हटल्यानंतर थंड झाल्यानंतर हा खूप वातड होतो, मऊ राहत नाही, खाताना सुद्धा ते चांगलं वाटत नाही। आता ते न होण्यासाठी पाव कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर मैदा आणि गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊयात। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये 3 चमचे इथे मी रवा घेतलेला आहे। उपम्यासाठी जो आपण रवा वापरतो ना तोच इथे मी घेतलेला आहे। मिक्सरला फक्त 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं, जास्त बारीक पावडर करायची नाही। याऐवजी जर बारीक रवा असेल तर तो सुद्धा 3 चमचे वापरू शकता। चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं। भटुरे मस्त जाळीदार बनण्यासाठी बेकिंग पावडर आपण वापरणार आहे। तर अर्धा टीस्पून इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे। आपल्या घरी जो चमचा असतो ना त्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आणि त्यासोबतच अर्धा टीस्पून म्हणजे अर्धा चमचा बेकिंग सोडा सुद्धा लागणार आहे। यामुळे भटुरे सुद्धा तसेच खूप वेळ फुगलेले राहतील। त्यानंतर 2 टीस्पून पिठी साखर घेतलेली आहे। आपल्या रोजच्या वापरातल्या चमच्याने 2 ते 2.5 चमचे पिठी साखर घ्यायची। त्यानंतर 1/3 कप इथे दही घेतलेलं आहे। दही थोडंसं आंबट असावं। दही थोडंसं आंबट घेतल्यामुळे हे पीठ फर्मेंट व्हायला थोडासा कमी वेळ लागतो आणि भटुरे सुद्धा आतून जाळीदार बनतात। तर मेजरिंग कपनेच इथे मी 1/3 कप दही घेतलेलं आहे। वाटीने जर हे मोजून घेणार असाल तर ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त दही घ्यायचं। आता लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही, तर सुरुवातीला दह्यामध्ये सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भटुऱ्याचं पीठ भिजवताना सुद्धा आपल्याकडून कधी कधी काही चुका होतात, त्यामुळे भटुरे व्यवस्थित फुगत नाहीत। तर हे पहा, पीठ भिजवताना सुरुवातीला दह्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, थोडंसं मळून घेतलं। आता थोडं थोडं पाणी घालून सुरुवातीला घट्टसर भिजवून घेतलं। ज्या वाटीने मैदा घेतलेला होता ना त्याच वाटीने जवळजवळ पाऊण वाटी यामध्ये आपल्याला पाणी वापरायचंय, पण तेवढं पाणी एकदम वापरायचं नाही, तर थोडं थोडं करतच हे मळून घ्यायचंय। हे पहा, सुरुवातीला एवढं घट्टसर हे भिजवून घेतलं। आता थोडं थोडंच पाणी घालत राहायचं। आपण पुरणपोळीसाठी जशी कणिक भिजवतो ना त्याच पद्धतीने हे भिजवून घ्यायचंय। हे पहा, थोडंसं पाणी ऍड करून मळून घेतलं। आता हलक्या हाताने याला आपटत राहायचं। 2 ते 3 मिनिटे हलक्याच हाताने हे आपटत राहायचंय। याने काय होईल, यामध्ये जे वापरलेलं बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दही आहे ना, या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स होतील, ऍक्टिव्ह होतील, त्यामुळे पीठ कमी वेळेमध्ये फर्मेंट व्हायला आणि भटुरे सुद्धा परफेक्ट यायला खूप मदत होईल। हे पहा, भिजल्यानंतर असं हाताला चिकट चिकट लागायला हवं इतकं आपण यामध्ये पाणी वापरलेलं आहे। थोडक्यात काय, तेलाच्या पुरणपोळ्या बनवताना कणिक कशी भिजवावी लागते ना तसंच हे भिजवून घ्यायचंय। फक्त हलक्या हाताने आपटत राहायचंय आणि कमी वेळेमध्ये हे भिजवून घ्यायचंय। आता यावरती 1 टेबलस्पून तेल घेतलं। घरातल्या चमच्याने 2 चमचे तेल घ्या। तेल ऍड केल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने हे थोडंसं मळून घेतलं। हे पहा, यामध्ये आता अजिबात चिकटपणा राहिलेला नाही। आता हे पीठ अगदी परफेक्ट मळून झालेलं आहे की नाही हे कसं समजायचं, तर हे पहा, मळल्यानंतरच लगेचच याला थोडी थोडी जाळी दिसायला सुरुवात झालेली आहे। पीठ सुद्धा फ्लफी बनलेलं आहे। हे पहा, बोटाने थोडं दाबलं ना लगेचच वरती येते। असं जर पीठ असेल ना 100% आपले भटुरे परफेक्टच बनणार। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या थंडीमध्ये हे कमी वेळेमध्ये कसं फर्मेंट करून घ्यायचं, तर त्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलं। आता एका कढईमध्ये पाणी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये एखादं कापड बुडवून व्यवस्थित पिळून घ्यायचं। हाताला चटका बसेल इतकं पाणी गरम करू नका। यातलं पाणी व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे। कापड अगदी गरम आहे। या पिठावरती हे कापड व्यवस्थित झाकून घ्यायचं। यावरती झाकण ठेवून 2.5 ते 3 तास आपण याला असंच ठेवून देणार आहे। मला भटुरे पटकन बनवायचेत म्हणून ही प्रोसेस केलेली आहे। तुम्हाला जर वेळ असेल तर 4 ते 5 तास हे पीठ भिजवून घ्या। तर पुण्यामध्ये तर खूपच थंडी आहे, त्यामुळे हे मी एका मफलरमध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे। याने काय होईल, भरपूर उष्णता आतमध्ये तयार होईल आणि या उष्णतेमुळेच आपलं पीठ कमी वेळेमध्ये फर्मेंट होईल। अजून चांगला रिझल्ट हवा असेल ना तर घरी ऊन येत असेल ना तर त्या ठिकाणी हे ठेवून द्या।
आता हे पीठ भिजते तोपर्यंत मस्त छोले सुद्धा बनवून घेऊयात. आता या भाजीला मस्त हॉटेल सारखा फ्लेवर येण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला करून घ्यायची. त्यासाठी काय करायचं, एक सुती कपड्याचा तुकडा घेतलेला आहे. यामध्ये 1 चमचा चहा पावडर घेतली, 1 तमालपत्र, 1 मोठी वेलची, 2 छोटी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी आणि 1 जावित्री घेतलेले. आता याची एक पोटली बनवून घेऊयात. या खडा मसाल्यामुळेच भाजीला मस्त हॉटेल सारखाच फ्लेवर येणार आहे. याची व्यवस्थित गाठ मारून घ्यायची, कारण कुकरमध्ये हे जाणार आहे. 1 वाटी छोले रात्रभर मी भिजवून घेतलेले आहेत. आता रात्रभर भिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे शिजायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. कुकरमध्ये हे सगळे छोले काढून घेतले. आता हे व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा. यामुळे छोले आतपर्यंत मस्त मऊ शिजतात. त्यानंतर बनवलेली पोटली सुद्धा यामध्ये ठेवली. आता कुकरचं झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती फक्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकर कसं आहे, गॅसची फ्लेम कमी जास्त आहे, त्यानुसार सुद्धा शिट्ट्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आपल्याला आपल्या कुकरच्या तरा माहितीच असतात, पण शक्यतो जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत. छोले भिजवून घेतलेले आहेत, 3 शिट्ट्यामध्ये परफेक्ट शिजतात. हे पहा 3 शिट्ट्या करून घेतल्या. थोडासा कुकर थंड झालेला आहे. हा पावडरमुळे काय झालं, छोल्यांना रंग सुद्धा मस्त आलेला आहे. आणि हे पहा अगदी आतपर्यंत छोले परफेक्ट शिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत. आता हे सगळे छोले एखाद्या चाळ्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे शिजण्याची प्रोसेस बंद होते. जास्तच मऊ असे हे छोले बनत नाहीत. यातली पोटली सुद्धा आता काढून घेतली. हे पहा छोल्यांना रंग सुद्धा मस्त आलेला आहे. अजून गडद रंग येण्यासाठी अजून एक गोष्ट आपण पुढे वापरणारच आहे. आता हे जे खडा मसाल्याचं पाणी आहे ना, ते सुद्धा आपण याच्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. आता या भाजीसाठी लागणारी पुढची तयारी करून घेऊया. तर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, मिरची, आलं आणि लसूण. तर इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. मोठे मोठे याचे तुकडे करून घेतले. याची आपल्याला पेस्टच करून घ्यायची आहे, त्यामुळे मोठं मोठंच याला कट करून घेतलं. त्याच पद्धतीने टोमॅटो सुद्धा मोठा मोठाच कट करून घेतला. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 मिरची मसाल्यामध्ये वापरणार आहे, 1 मिरची तडक्यासाठी वापरणार आहे. जी मिरची फोडणीसाठी वापरणार आहे ती मोठी मोठीच उभी कट करून घेतली. जी मसाल्यामध्ये वापरणार आहे ती बारीकच कट करून घेतली. थोडंसं आलं मसाल्यामध्ये वापरणार आहे आणि उरलेलं तडक्यामध्ये वापरणार आहे, त्यामुळे याचे सुद्धा पातळ लांब काप करून घेतले. तर मागे सांगितल्याप्रमाणे या भाजीला अजून गडद रंग येण्यासाठी लोखंडाची कढई इथे मी वापरलेली आहे. तर या कढईमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये सुरुवातीला कांदा ऍड केला. कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घ्यायचे. आपल्याला माहितीच आहे लोखंडाच्या कढईमध्ये भाजी थोडी तरी गडद रंगाची बनतेच, कारण यातलं लोह त्या पदार्थामध्ये उतरलं जातं आणि ते आपल्यासाठी चांगलंच आहे. तर हे पहा कांद्याचा हलकासा रंग आता बदललेला आहे. आता यामध्ये आलं, लसूण आणि टोमॅटो सुद्धा काढून घेतलं. यासाठी लसूण जास्त वापरायचं नाही, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या इथे वापरायच्या. यासाठी आलं थोडंसं जास्त वापरायचं, यामुळे फ्लेवर खूप छान येतो. 4 ते 5 मिनिटे हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे याची पेस्ट सुद्धा पुन्हा जास्त वेळ परतत बसायची गरज लागत नाही. आता गॅस बंद केलेला आहे. हे पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे छोलेची आपण भाजी बनवतो ना, कधी कधी ती व्यवस्थित मिळून येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, यातलेच शिजवलेले 2 ते 3 चमचे छोले मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले. थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेतली. भाजी चांगली मिळून येण्यासाठी ही पेस्ट आपण नंतर वापरणार आहे. यामध्येच चिरून घेतलेली मिरची सुद्धा ऍड केली. गरज असल्यास थोडंसं पाणी घालायचं, बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. मसाला आपला तयार झालेला आहे. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं. लगेचच यामध्ये ही बनवून घेतलेली पेस्ट काढून घेतली. या सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीला मस्त परतून घेतलेल्या आहेत, त्यामुळे फक्त 1 ते 2 मिनिटातच याला मस्त तेल सुटायला सुरुवात होते. 2 मिनिटानंतर यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 2 चमचे छोले मसाला ऍड केलेला आहे. कोणत्याही कंपनीचा छोले मसाला वापरू शकता. आता हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. तर हे पहा मसाल्याला रंग सुद्धा मस्त आलेला आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये छोलेची बनवून घेतलेली पेस्ट सुद्धा ऍड केली. 2 मिनिटे हे सुद्धा चांगलं परतून घेतलं. ही पेस्ट वापरल्यामुळे आपली भाजी मस्त मिळून येणार आहे. हॉटेलमध्ये जशी या भाजीला कन्सिस्टन्सी असते ना, तशीच येणार आहे. आता लगेचच यामध्ये शिजवून घेतलेले छोले ऍड केले. लगेचच पाणी न घालता मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा छोले आपले परफेक्ट शिजलेले आहेत, अगदीच मऊ झालेले नाहीत. तर छोले निथळून राहिलेलं जे पाणी होतं ना, तेच यामध्ये ऍड केलं. ते व्यवस्थित बुडतील इतपतच यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं. छोले शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे काळजीपूर्वक घाला. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता एक उकळी काढून घेऊयात. आता आपण हॉटेल स्टाईल छोलेची भाजी बनवतोय, म्हणजे याला तडका तर दिलाच पाहिजे. तर त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये लांब पातळ चिरून घेतलेलं आलं आणि मिरची ऍड केली. थोडंसं काश्मीरी लाल तिखट ऍड करून लगेचच हा तडका या भाजीवरती घेतला. या तडक्यामुळे भाजीला मस्त फ्लेवर येणार आहे. मस्त चमचमीत आणि झणझणीत ही भाजी बनवून तयार होणार आहे.
तर 5 ते 6 मिनिटे फक्त हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 3 तास झालेले आहेत. भटुऱ्याचं पीठ सुद्धा कसं तयार झाले ते पाहूयात. रात्रीच्या जेवणाचा जर छोले भटुरेचा प्लॅन असेल ना, तर सकाळी 10 ते 11 वाजता हे पीठ फर्मेंट करायला ठेवून द्या. थंडीमध्ये सुद्धा ना 4 ते 5 पर्यंत व्यवस्थित हे फर्मेंट होतं. तर हे पहा 3 तासच हे मी भिजवून घेतलं. अगदी व्यवस्थित हे भिजलेलं आहे. आतमध्ये सुद्धा आत्ताच याची थोडी थोडी जाळी दिसत आहे. तर पुन्हा हातावरती थोडंसं तेल घेऊन थोडंसं हे मळून घेतलं. आता हे भटुरे लाटून घ्यायची पद्धत खूप महत्वाची आहे. यामुळे भटुऱ्यांना गोल आकार तर येईलच, मस्त टम्म फुगतील सुद्धा. तर यामध्ये मैदा आहे, त्यामुळे लाटताना काय होतं, लाटलं की ते आकसलं जातं, त्यामुळे लाटायला हे तसा बराच वेळ लागतो. पण आपण काय केलेलं आहे, यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे जास्त हे लाटताना आकसणार नाही, लाटायला खूप सोपं पडेल. त्यासाठी सगळ्यात अगोदर फुलक्यासाठी जितका आपण कणकेचा गोळा घेतो ना, तेवढा मी घेतलेला आहे. तेलाचा हात घेऊन हा गोळा सगळ्या बाजूने व्यवस्थित स्मूथ करून घ्यायचा. अजिबात कुठे फोल्ड झालेला नसावा किंवा कुठे चिरा पडलेला नसावा. याचा गोळा करून घेतानाच अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेतला ना, भटुरे तळताना फाटत नाहीत. लाटायच्या अगोदर हे पहा थोडंसं पोळपाटाला तेल लावून घेतलं. हाताने सुरुवातीला हलक्या हाताने थापून घेतलं. आता हे पहा हलक्या हाताने याच्या अगोदर कडा लाटण्याने लाटून घ्यायच्या. हे लाटताना आपल्याला उचलून ठेवायचं नाही, पोळपाट फिरवून घ्यायचा. ज्यांना तेलावरची पुरणपोळी लाटता येते ना, त्यांना हे लाटायला खूप सोपं पडेल. हे पहा अगदी पुरणपोळी लाटतो ना तसंच लाटून घ्यायचंय. फक्त जास्त पातळ किंवा जास्त जाड सुद्धा ठेवायचं नाही आणि सगळ्या बाजू एकसारख्या जाडीच्या येतील असं लाटायचंय. तर हे पहा फुलक्या एवढे मी याला लाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात हे लाटताना आकसत नाही. थोडंसं गव्हाचं पीठ वापरलं ना, याचे हे 2 महत्वाचे फायदे होतात. तर लाटताना हे आकसत नाही, दुसरी गोष्ट थंड झाल्यानंतर वातड होत नाही. हातानेच उचलून याला तेलामध्ये सोडायचं आहे. त्या अगोदर तेल व्यवस्थित कडकडीत गरम असायला हवं. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची. झाऱ्याने याच्या वरच्या बाजूला तेल सोडत राहायचं. गरम गरम तेल याच्यावरती पडलं ना, पटकन भटुरे टम्म फुगायला सुरुवात होते. त्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना, थोडीशी ही प्रोसेस पटपट करायची. आता आपल्याला माहितीच आहे भटुरे पुरीपेक्षा थोडेसे मोठ्याच आकाराचे असतात. त्यामुळे काय करायचं, कढई सुद्धा पसरट आणि खोलगट घ्यायची. यामुळे काय होईल, तेल सुद्धा आपल्याला याच्यावरती व्यवस्थित टाकता येईल आणि भटुरे टम्म फुगले ना खूप मोठे होतात. त्यामुळे कढई शक्यतो पसरट घ्या. तेलातले बुडबुडे कमी आले ना, याला पलटून घ्यायचं, दुसरी साईड सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची. भटुरे टम्म फुगण्यासाठी जास्त जाड जर हे लाटून घेतलं ना, तर आतून कच्चं राहू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, पीठ जर परफेक्ट फर्मेंट झालं असेल ना, पातळ लाटून घेतलं तरी सुद्धा टम्म फुगतात. तर अशाच पद्धतीने सगळे भटुरे करून घेऊयात. भटुरे तळायच्या अगोदरच आपली छोलेची भाजी बनवून तयार असायला हवी, कारण हे भटुरे गरमागरमच चवीला खूप छान लागतात. या पद्धतीने जर याचं पीठ तुम्ही भिजवून घेतलं, व्यवस्थित फर्मेंट करून घेतलं ना, तर बराच वेळ हे भटुरे असेच फुगलेले राहतात. तर हे पहा सगळे भटुरे असेच टम्म फुगतील. आता तुम्ही पाहतच असाल भटुऱ्यांना थोडासा असा गडद रंग आलेला आहे, कारण आपण यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, शिवाय पिठी साखर सुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे अगदीच पांढरा असा रंग याचा येत नाही, थोडासा हलकासा बदलतो. तर अशा पद्धतीने सगळे भटुरे करून घेतले. थोडेसे थंड झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अजूनही तसेच फुगलेले आहेत आणि तेलकट सुद्धा अजिबात झालेले नाहीत. आणि हे पहा छोले सुद्धा आपले बनून तयार आहेत. याचा रंग तुम्ही पाहू शकता, हॉटेल स्टाईल याला रंग आलेला आहे. टेक्स्चर सुद्धा अगदी परफेक्ट आलेलं आहे. भाजी मस्त मिळून आलेली आहे, चवीला सुद्धा खूप छान बनलेली आहे आणि मस्त गरमागरम टम्म फुगलेले भटुरे सुद्धा तयार आहेत. थंड झाल्यानंतर सुद्धा अजिबात वातड होणार नाहीत. लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील. फक्त मैदा वापरून जर हे बनवले ना, थंड झाल्यानंतर खूपच वातड होतात. लहान मुलांना खाताना खूप मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ वापरून पहा. तर आता आतून हे तुम्ही पाहू शकता मस्त जाळी सुटलेली आहे. म्हणजे पीठ सुद्धा आपलं व्यवस्थित फर्मेंट झालेलं होतं एवढ्या कमी वेळेमध्ये आणि त्यामुळे भटुरे सुद्धा चवीला खूप छान लागतात. हे पहा अजिबात वातड झालेले नाहीत, थंड झाल्यानंतर सुद्धा अगदी मऊ आहेत. तर या पद्धतीने हॉटेल स्टाईल छोले भटुरेची रेसिपी नक्की करून पहा, घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील. तर गरमागरम हे मी खाऊन घेते, तुम्ही सुद्धा हे नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.